हो सर. सगळ्यांना आवाज येतो का ऑल स्टुडंट्स? हो सर. ओके. आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या मेथड स्टडी केलेल्या आहेत? तर नॉन मेथड्स ज्या आहेत तर नॉन मेथड्स कुठल्या कुठल्या आपण बघितलेल्या आहेत? कुठली मेथड चालू आहे आपली? गेट ट्रिगरिंग. गेट ट्रिगरिंग मधल्या 3 मेथड्स आहेत गेट ट्रिगरिंग मध्ये, बरोबर? कोणकोणत्या मेथड्स आहेत? 3 मेथड्स गेट ट्रिगरिंग मधल्या. डीसी गेट गेट ट्रिगरिंग ट्रिगरिंग आणि पल्स ट्रिगरिंग. ओके, त्याच्यामधल्या 2 मेथड्स आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत, बरोबर आहे का? हो सर. हा, कोणत्या कोणत्या 2 झालेत? डीसी गेट ट्रिगरिंग आणि पल्स ट्रिगरिंग. ओके. डीसी गेट ट्रिगरिंग आणि पल्स गेट ट्रिगरिंग ह्या 2 मेथड्स आपल्या झालेल्या आहेत. ओके, आता जी काय आपली थर्ड गेट ट्रिगरिंग मेथड आहे. गेट ट्रिगरिंग आता ऑलरेडी आपल्या ट्रिगरिंगच्या 5 मेथड आहेत. ओके, 5 मेथड मधली पहिली आहे ती थर्मल ट्रिगरिंग, दुसरी आहे ती लाईट ट्रिगरिंग, थर्ड आहे ती फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग, फोर्थ आहे ती dV/dt ट्रिगरिंग आणि फिफ्थ आहे ती गेट ट्रिगरिंग. त्या गेट ट्रिगरिंग मध्ये 3 मेथड्स होत्या, डीसी गेट ट्रिगरिंग, एसी गेट ट्रिगरिंग आणि पल्स गेट ट्रिगरिंग. त्याच्यामधल्या 2 मेथड्स आपण स्टडी केलेले आहेत, डीसी गेट ट्रिगरिंग आणि पल्स गेट ट्रिगरिंग. ह्या 2 मेथड्स आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. जी काय थर्ड मेथड आहे ती आपली एसी गेट ट्रिगरिंग. आता त्या एसी गेट ट्रिगरिंग मध्ये ही 2 मेथड्स आहेत, परत 2 मेथड्स आहेत. एक रजिस्टर गेट ट्रिगरिंग, रजिस्टर एसी गेट ट्रिगरिंग आणि दुसरी आहे ती रजिस्टर कॅपॅसिटर गेट ट्रिगरिंग, म्हणजे आर एसी गेट ट्रिगरिंग आणि दुसरी आहे ती आरसी एसी गेट ट्रिगरिंग. अशा 2 मेथड्स ह्या एसी गेट ट्रिगरिंग मध्येही आहेत. ओके, त्या सर्किटच्या कन्स्ट्रक्शन वरून त्या 2 मेथड्स आहेत आणि त्या दोन्ही मेथड मध्ये डिफरन्स ही आहे. आता त्या दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे तर जी काही रजिस्टर गेट ट्रिगरिंग किंवा नसती रजिस्टर गेट ट्रिगरिंग जी मेथड आहे त्याचा कंडक्शन अँगल आपण पूर्ण 180 डिग्री पर्यंत कंट्रोल करू शकत नाहीये, असं त्याचे एक डिसएडव्हान्टेजेस आहे. आणि ते डिसएडव्हान्टेजेस आरसी गेट ट्रिगरिंग मध्ये ओव्हरकम केलेलं आहे. ते कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सगळ्यांना स्लाइड शो दिसतंय का? स्लाइड. हो सर. हो सर. हो सर. हा, आता एसी गेट ट्रिगरिंग. आता एसी गेट ट्रिगरिंग म्हणजे काय आहे ते आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. एसी गेट ट्रिगरिंग मध्ये नक्की काय आहे, परत त्याचे काही 2 मेथड आहेत ते आपल्याला पुढे बघायचे आहेत. काय सांगितलं तर रेक्टिफाईड एसी व्होल्टेज इज अप्लाइड बिटवीन गेट अँड कॅथोड टर्मिनल. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसत नाहीये? एक मिनिट. आता दिसते? हो सर. हो सर. आता दिसते का? नाही दिसत ना. ओके, आता दिसते का स्क्रीन? हो सर. स्क्रीन हो. ओके. ओके, आता नाही सर. दिसत नाही? नाही सर दिसत. नाही तर दिसत. ओके, आता दिसतंय? हो सर. हो सर. हा, ठीक आहे. तर बघा,
एसी गेट ट्रिगरिंग मध्ये काय आहे तर द रेक्टिफाईड एसी व्होल्टेज इज अप्लाइड बिटवीन गेट अँड कॅथोड टर्मिनल ऑफ एसीआर. आता रेक्टिफाईड एसी सिग्नल म्हणजे कोणता सिग्नल हो? कोण सांगू शकते? रेक्टिफाईड एसी व्होल्टेज म्हणजे कोणतं व्होल्टेज? रेक्टिफाईड एसी व्होल्टेज म्हणजे काय? जे व्होल्टेज रेक्टिफायरच्या आउटपुटला येतं. रेक्टिफायरच्या आउटपुटला कुठला आउटपुट असतो? एसी असते का डीसी असते? डीसी. डीसी असते. ओके, आता बघा रेक्टिफायरच्या आउटपुटला आउटपुट कसं असतं. जर फुल वेव्ह रेक्टिफायर असेल तर तो असा असा आउटपुट येईल. जर हाफ वेव्ह असेल तर असं येईल. बरोबर आहे का? आउटपुट. हो सर. आता हे पल्सेटिंग डीसी म्हणू शकतं किंवा ह्याला रेक्टिफाईड एसी सिग्नल या असं म्हणू शकतात. म्हणजे अशा टाईपचं आउटपुट व्होल्टेज आपल्याला कशाला अप्लाय करायचं आहे तर एससीआरच्या गेट टू कॅथोड टर्मिनलला आपल्याला अप्लाय करायचं आहे. आलं का लक्षात? कोणतं रेक्टिफाईड एसी व्होल्टेज म्हणजे कोणतं व्होल्टेज समजलंय का? हो सर. हो सर. ओके, म्हणजे जे काय रेक्टिफाईड एसी व्होल्टेज आहे ते आपण काय करायचं गेट टू कॅथोड टर्मिनलला एससीआरच्या गेट टू कॅथोड टर्मिनलला अप्लाय, म्हणजे गेटला पॉझिटिव्ह आणि याला निगेटिव्ह असं आपण अप्लाय करणार आहे. म्हणजे गेट टू कॅथोडच्या मध्ये आपण रेक्टिफाईड एसी सिग्नल आपण अप्लाय करणार आहे. ओके, दॅट विल मेक गेट टू एनोड करंट फॉरवर्ड बायस, म्हणजे त्याच्यामुळे तुमचा गेट टू एनोड करंट फॉरवर्ड बायस होऊ शकतो. असा आपण रेक्टिफाईड एसी सिग्नल आपण अप्लाय करणार आहे. कशाला? एससीआरला. ओके, आता ते काय आहे पुढे ते दोन मेथड्स मध्ये आपण कसं रेक्टिफाईड एसी सिग्नल अप्लाय करणार आहे ते आपण बघणार आहे. एक एसी रजिस्टर गेट ट्रिगरिंग, त्याला RAC गेट ट्रिगरिंग असे म्हणू शकतो. म्हणजे रजिस्टर एसी गेट ट्रिगरिंग असंही तुम्ही म्हणू शकता. दुसरी आहे ती एसी गेट रजिस्टर कॅपॅसिटर ट्रिगरिंग सर्किट किंवा RC ट्रिगरिंग असंही म्हणू शकतो. RC एसी गेट ट्रिगरिंग असंही म्हणू शकतो. ओके, या दोन मेथड्स आहेत. आता पहिली मेथड आहे ती एसी गेट ट्रिगर रजिस्टर, म्हणजे एसी गेट रजिस्टर ट्रिगर सर्किट, म्हणजे रजिस्टर गेट ट्रिगरिंग म्हणा थोडक्यात, किंवा रजिस्टर एसी गेट ट्रिगरिंग अशी मेथड आहे. ओके, आता ही त्याची सर्किट डायग्राम आहे आणि ही त्याची वेव्हफॉर्म आहे. तुम्हाला दिसते का वेव्हफॉर्म आणि ते? हो सर. हो सर. ओके, असे ही त्याची सर्किट डायग्राम आहे आणि ही आहे त्याची वेव्हफॉर्म आहे. ओके, आता सर्किट डायग्राम कशी आहे बघा. त्याची सर्किट डायग्राम मध्ये एसी सिग्नल आपण एनोड टू कॅथोडला अप्लाय केलेला आहे. ओके, लक्षात आहे बघा, जो काही एसी सिग्नल आहे, एसी आपण काय केलं एनोड टू कॅथोडला अप्लाय केलंय. बघा ही एसी सिग्नल आपण हा आपला रजिस्टर एससीआर आहे, एससीआर. ओके, त्याच्या एनोडला आणि कॅथोडला आपण एसी सप्लाय अप्लाय केलेला आहे आणि त्याच एसी सप्लाय मधून आपण इथे गेट सर्किट क्रिएट केलेलं आहे. इथे लक्षात बघा, ह्या तो जो काही अप्लाय केलेला एसी सिग्नल आहे त्याच्यामधूनच आपण हे गेट सर्किट, हे त्याचं एससीआरचं गेट टर्मिनल आहे. दिस इज द गेट टर्मिनल. ओके, दिस इज द एनोड and दिस इज द कॅथोड. ओके, असं आहे. आता इथे काय केलं, डायोड यूज केलाय रजिस्टर R2, R1, R3. आता R3चा यूज एवढा नाही आहे याच्यामध्ये, फक्त करंट लिमिटिंग रजिस्टर म्हणून तो आहे. आता हे जे काय दोन रजिस्टर्स आहेत आणि डायोड आहे, याचा यूज काय आहे बघा. आता डायोड मध्ये डायोड काय करते, तर हा जो काय डायोड आहे तो डायोड कोणत्या सायकलला फॉरवर्ड बायस होईल? एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, एक निगेटिव्ह हाफ सायकल आहे.
एसी सिग्नल इनपुट जे काय आपण दिलेलं आहे ही पॉझिटिव्ह एक सायकल आहे, निगेटिव्ह एक हाफ सायकल आहे. त्या हाफ सायकल दोन्ही हाफ सायकलच्या कुठल्या हाफ सायकल मध्ये तुमचा डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असेल कोण सांगू शकता का? पॉझिटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये, बरोबर आहे. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये म्हणजे हा जो काय डायोड आहे तो फक्त काय करलो पॉझिटिव्ह हाफ सायकल पास करेल. निगेटिव्ह हाफ सायकलला हा डायोड ऑन असेल का? हा डायोड निगेटिव्ह हाफ सायकल ऑन असेल का? नाही. कारण रिव्हर्स बायस मध्ये जाईल ना. बघा पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये हे पॉझिटिव्ह राहील, हे निगेटिव्ह राहील, बरोबर. म्हणजे पॉझिटिव्ह तुमचा सप्लाय होता नाही, पॉझिटिव्ह ऍनोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला निगेटिव्ह मुळे म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड फॉरवर्ड बायस मध्ये राहील. ज्यावेळेस निगेटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेस काय होईल, निगेटिव्ह हाफ सायकलला इकडे निगेटिव्ह येईल, लोअर साईडला पॉझिटिव्ह येईल. इथं निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह सप्लाय मिळेल तुमचा, म्हणजे हा तुमचा डायोड रिव्हर्स बायस मध्ये जाईल. ओके, म्हणजे हा डायोड फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमचा टर्न ऑन होणार आहे. डायोड D1 विल फॉरवर्ड बायस ओनली इन पॉझिटिव्ह हाफ सायकल. म्हणजे तुमचा जो काही थायरिस्टर आहे किंवा जो एससीआर आहे त्याला जो काही गेट सिग्नल मिळणार आहे तो एसी सिग्नलच्या पॉझिटिव्ह हाफ सायकललाच मिळणार आहे. एसी गेट सिग्नलच्या पॉझिटिव्ह हाफ सायकललाच मिळणार आहे. निगेटिव्हला मिळेल का हो? निगेटिव्हला ह्या डायोड मधून सप्लाय जाईल का गेटला? नाही. नाही जाणार. सर. म्हणजे तुमचा एससीआर ह्या मेथड मध्ये फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये टर्न ऑन असणार आहे. फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये टर्न ऑन असणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये टर्न ऑन नसणार आहे. येते का लक्षात? इथे बघा, इथे निगेटिव्ह हाफ सायकलला आउटपुटला काय व्होल्टेज मिळालंय का आपल्याला? इथे बघा, इथे एक पॉझिटिव्ह हाफ सायकल एक निगेटिव्ह आहे. निगेटिव्हला आपल्याला काय आउटपुट मिळालंय का? पॉझिटिव्हलाही मिळालेलं आहे. ते कसं मिळालंय ते आता पुढे बघायचं. पण निगेटिव्हला काय मिळालंय का आउटपुट आपल्याला? नाही. नाही, मग 0 आउटपुट मिळालं. मग निगेटिव्हला आपला एससीआर टर्न ऑन होत नाही. येते का लक्षात? हो सर. ओके, आता दोन रेजिस्टर्स आहेत आणि या डायोडचा यूज समजला आपल्याला. डायोड काय यूज केलेला आहे त्याच्यामुळे काय होते आपल्या सर्किटमध्ये. आले का लक्षात डायोड कशासाठी यूज केलेला आहे तो? डायोड काय यूज केलेला आहे लक्षात आलंय का? हो सर. ओके, आता हा जो काय R2 रजिस्टर आहे हा व्हेरिएबल रजिस्टर आहे आणि R1 हा फिक्स्ड रजिस्टर आहे. ओके, हा R2 रजिस्टर जो आहे की नाही, R2 रजिस्टर हा फायरिंग अँगल कंट्रोल करण्यासाठी यूज केलेला आहे. म्हणजे हा आपला आउटपुट, हा इनपुट सिग्नल आहे. ओके, लक्ष द्या, आपला इनपुट सिग्नल आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, निगेटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्हला आपल्याला 0 आउटपुट मिळते, इथे बघितलं आपण. पण एससीआर आपला टर्न ऑन कधी झालाय हो? ह्या अँगलला झाला, इथं टर्न ऑन झालं आणि इथून आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे. ते लक्षात, पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये इथून आपल्याला आउटपुट मिळालं आहे. म्हणजे ह्या अँगलला आपलं एससीआर टर्न ऑन झालेला आहे. येते का लक्षात? हा जो काही अँगल आहे इथं आपलं एससीआर टर्न ऑन झालेला आहे. त्यावेळेस तुमचा आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे. त्यावेळेस इथं आपल्याला एससीआरचं आउटपुट म्हणजे इथं आउटपुटला व्होल्टेज मिळालेलं आहे. ओके, आता हे जे काय टर्न ऑन जिथं झालेलं आहे तिथपर्यंतचा जो काय अँगल आहे तो आपला फायरिंग अँगल असतो, हे आपण बघितलेला आहे. म्हणजे हा फायरिंग अँगल कंट्रोल करण्यासाठी हा R2 रजिस्टर आहे. हा फायरिंग अँगल कंट्रोल करण्यासाठी हा R2 रजिस्टर आहे. म्हणजे R2 रजिस्टर इज प्रोपोर्शनल विथ फायरिंग अँगल. R2 रजिस्टरची व्हॅल्यू इज प्रोपोर्शनल विथ फायरिंग अँगल. म्हणजे काय असतंय बघा, जर तुम्ही R2 ची व्हॅल्यू इन्क्रीज केली तर तुमचा फायरिंग अँगल इन्क्रीज होईल. जर तुम्ही R2 रजिस्टरची व्हॅल्यू इन्क्रीज केली तर तुम्ही त्याचा फायरिंग अँगल इन्क्रीज करू शकता. जर तुम्ही R2 रजिस्टरची व्हॅल्यू डिक्रीज केली तर त्याची फायरिंग अँगलची व्हॅल्यू डिक्रीज होईल. ऍज पर अवर रिक्वायरमेंट आपण त्याची व्हॅल्यू इन्क्रीजही करू शकतो आणि ऍज पर अवर रिक्वायरमेंट आपण त्याची व्हॅल्यू डिक्रीजही करू शकतो. म्हणजे हा R2 रजिस्टर डिसाइड करणार आहे की तुमचा फायरिंग अँगल किती असणार आहे. R2 रजिस्टरच्या व्हॅल्यूवरून तुम्ही फायरिंग अँगल सेट करू शकता. आले का लक्षात? व्हॉट इज द यूज ऑफ R2 रजिस्टर, व्हेरिएबल रजिस्टर? R2 रजिस्टरचा काय यूज आहे समजलाय का? हो सर. ओके, हो सर. हा R2 रजिस्टरचा काय यूज आहे तो आपल्याला लक्षात आलेला आहे. ओके, आता दुसरं काय आहे बघा,
तर आता हा R1 रेजिस्टर, आता हा डायोडचा आपल्याला समजला, हा अर्थ रेजिस्टरचा एवढा यूज म्हणजे या गेटवरती काय त्याचा इफेक्ट नाहीये. लक्षात घ्या, हा अर्थ रेजिस्टर आहे त्या गेटवरती त्याचा इफेक्ट नाहीये. तो एक करंट लिमिटिंग रेजिस्टर आहे, त्याच्यामुळे त्याचा ह्या गेटवरती काही इफेक्ट नाही. गेटवरती इफेक्ट करणारे डायोड R2 रेजिस्टर आणि R1 रेजिस्टर. आता आपला R1 रेजिस्टर राहील, R1 रेजिस्टरचं फंक्शन राहील. R1 रेजिस्टर काय करतोय एक्झॅक्टली. आता R2 रेजिस्टर आपल्याला कशासाठी यूज करतोय तुम्हाला समजलं. कशासाठी यूज करतो आपण R2 रेजिस्टर, काय गरज काय R2 रेजिस्टरची? फायरिंग अँगल सेट करण्यासाठी. फायरिंग अँगल सेट करण्यासाठी आपण काय केलं, R2 रेजिस्टर यूज केलं. म्हणजे बाय इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग वी कॅन इन्क्रीज और डिक्रीज द फायरिंग अँगल. म्हणजे प्रोपोर्शनल रिलेशन आहे, इन्व्हर्सली नाही, प्रोपोर्शनल. जर R2 रेजिस्टर इन्क्रीज केला तर तुमचा फायरिंग अँगल इन्क्रीज होणार आहे. जर R2 रेजिस्टर डिक्रीज केला तर तुमचा फायरिंग अँगल डिक्रीज होणार आहे. पण तो कुठपर्यंत होणार आहे त्याला एक लिमिट आहे. R2 रेजिस्टरची म्हणजे फायरिंग अँगल तुम्ही कितीपर्यंत इन्क्रीज करू शकताय त्याला एक लिमिट आहे. डिक्रीज काय तुम्ही 0 पर्यंत करू शकता, पण फायरिंग अँगल कितीपर्यंत इन्क्रीज करू शकताय. म्हणजे तुमचा फायरिंग अँगल कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे तुमचा गेटचा जो फायरिंग अँगल आहे तो कंट्रोल करण्यासाठी हा R1 रेजिस्टर आहे. R1 रेजिस्टर काय करतोय, 90 डिग्री पर्यंत किंवा त्याचं एक लिमिट आहे, त्या लिमिट पर्यंतच तुमचा फायरिंग अँगल इन्क्रीज करतो. त्याच्यावरती तुम्ही त्याचा फायरिंग अँगल इन्क्रीज करू शकत नाही. आता पूर्ण हाफ सायकल आहे आपली, पॉझिटिव्ह सायकल आहे. ओके, तर 0 to 180 डिग्री पर्यंत तुम्ही ह्या मेथडमध्ये तुमचा फायरिंग अँगल कंट्रोल करू शकत नाही. एक लिमिट आहे, त्या लिमिट पर्यंतच तुम्ही तुमचा फायरिंग अँगल इन्क्रीज करू शकता. ते लिमिट कोण डिसाइड करते तर R1 रेजिस्टर डिसाइड करतो. ती व्हॅल्यू पर्यंत तुमचा फायरिंग अँगल इन्क्रीज करू शकता बाय फायरिंग द व्हॅल्यू ऑफ R2 रेजिस्टर दॅट विल बी डिसाइडेड बाय द R1 रेजिस्टर. म्हणजे किती अँगल पर्यंत तुम्ही तुमचा फायरिंग अँगल इन्क्रीज करणार आहे त्याला एक लिमिटेशन आहे. लक्षात, त्याला एक लिमिट म्हणजे R1 रेजिस्टर तो लिमिटेशन प्रोव्हाइड करतो. त्याच्यावरती तुम्ही तुमचा फायरिंग अँगल इन्क्रीज करू शकत नाही. जरी तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जरी रेजिस्टरची व्हॅल्यू इन्क्रीज केली तरीही तुमचा फायरिंग अँगल इन्क्रीज होणार. त्याला एक लिमिट आहे, तिथपर्यंत तुमचा फायरिंग अँगल तुम्ही कंट्रोल करू शकता. आले का लक्षात R1 रेजिस्टर कशासाठी यूज करतोय आपण. समजलंय का. आता ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये ते डिटेलमध्ये 1 by 1 बघणार आहे. पण R1 चा काय रोल आहे, R2 चा काय रोल आहे, डायोडचा काय रोल आहे, समजलंय का. हो सर. हो हो सर. सर. सगळ्यांना समजलंय का बाकीच्यांना. हो सर. ओके, आता हे झालं हे सर्किटच्या बद्दलची इन्फॉर्मेशन. आणि हे झालं आपल्या वेव्हफॉर्म. हे इनपुट सप्लायची वेव्हफॉर्म आहे ही वरची. एक मिनिट, आता ही पहिली ही वरची आहे ती, हा इनपुट सप्लाय आपण अप्लाय केलेला आहे त्याची वेव्हफॉर्म आहे. मी इनपुट अप्लाय केली. ही आहे तो तुमचा आउटपुट व्होल्टेज आहे. V0 म्हणजे आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज काय, निगेटिव्ह मध्ये तुम्हाला निगेटिव्ह हाफ सायकलला तुम्हाला 0 आउटपुट मिळते, कारण तिथं तुमचा SCR टर्न ऑन होत नाही. त्यामुळे तिथं तुमचा आउटपुट तुम्हाला 0 मिळणार आहे. आणि पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये ज्यावेळेस तुमचा फायरिंग अँगल येईल, म्हणजे ज्यावेळेस तुमचा SCR टर्न ऑन होणार आहे त्याच वेळेस मिळेल. 0 पासून मिळणार नाही, का तर तुमचं SCR इथं टर्न ऑन झालेला आहे, म्हणून तुमचं इथून पुढे आउटपुट मिळेल. त्याला याच आता हे FET म्हणजे थायरिस्टर व्होल्टेज और SCR व्होल्टेज. हे आउटपुट व्होल्टेज आणि FET थायरिस्टर व्होल्टेज हे दोन्ही वेगवेगळे व्होल्टेजेस आहेत बरं का. थायरिस्टर व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज याच्यामध्ये चेंजेस, मेन चेंज काय असतो बघा. ज्या वेळेस तुमचा SCR टर्न ऑफ असतो त्यावेळेस SCR च्या अक्रॉस मॅक्सिमम व्होल्टेज असतं. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस SCR तुमचा टर्न ऑफ असतो म्हणजे ऑफ असतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉस तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट मिळत असतं. जे काही इनपुट अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे ते व्होल्टेज ऍज इट इज तुम्हाला ज्यावेळेस SCR तुमचा ऑफ स्टेट मध्ये असेल, मी काय सांगतो लक्षात घ्या, ज्यावेळेस SCR तुमचा ऑफ स्टेट मध्ये असेल त्यावेळेस जे काय अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे ते ऍज इट इज SCR च्या अक्रॉस तुम्हाला मिळत असतं. इथे लक्षात मी काय सांगतोय, ज्यावेळेस SCR तुमचा ऑफ स्टेट मध्ये असेल त्यावेळेस जे काही इनपुट व्होल्टेज तुम्ही SCR ला अप्लाय केलेलं आहे ते ऍज इट इज तुम्हाला SCR च्या अक्रॉस मिळत असतं. समजलं का मी काय सांगतोय. हो सर. समजलंय का बघा. ज्यावेळेस SCR तुमचा ऑफ स्टेट मध्ये असतो, ऑफ मध्ये असतो,
त्यावेळेस जे काही इनपुट व्होल्टेज तुम्ही अप्लाय केलेलं आहे, आता हे तुम्हाला कंटिन्युअसली पुढच्या चॅप्टर मध्ये पण लागणार आहे बरं का, म्हणजे ते वेव्हफॉर्म ड्रॉ करण्यासाठी. ज्यावेळेस एससीआर तुमचा ऑफ स्टेट मध्ये असतोय, ज्यावेळेस एससीआर तुमचा ऑफ स्टेट मध्ये असतोय, त्यावेळेस जे इनपुट व्होल्टेज तुम्ही अप्लाय केलेलं आहे ते ऍज इट इज तुम्ही एससीआरच्या अक्रॉस तुम्हाला मिळत असतं. समजलंय का? हो सर. हो सर. सगळ्यांच्या लक्षात आलंय का बघा. ज्यावेळेस एससीआर तुमचा ऑन असतोय, बघा मी काय सांगतो, ज्यावेळेस एससीआर तुमचा ऑन असतोय त्यावेळेस एससीआरच्या अक्रॉस तुम्हाला 0 व्होल्टेज मिळत असतं. एससीआरच्या अक्रॉस तुम्हाला 0 व्होल्टेज मिळत असतं. समजलंय का मी काय सांगतोय? समजतंय का? हो सर. कोण सांगू शकते का? दोन मी कॉन्सेप्ट एससीआर बद्दलच्या सांगितल्या. जेव्हा एससीआर ऑफ स्टेट मध्ये असतो तेव्हा इनपुट व्होल्टेज जे अप्लाय करतो ऍज इट इज राहतं. हा. म्हणजे जेव्हा एससीआर ऑन स्टेट मध्ये असतो तेव्हा एससीआर च्या अक्रॉस व्होल्टेज 0 असतो. 0 असतो. आलं का लक्षात सगळ्यांच्या? हो सर. ओके. आता एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन असते ती तुमच्या करंट बद्दल असते. एससीआरच्या करंट बद्दलची कंडिशन असते. ज्यावेळेस एससीआर तुमचा ऑफ असतोय, बघा मी काय सांगतो, ज्यावेळेस एससीआर तुमचा ऑफ असतोय त्यावेळेस त्याच्यातून 0 करंट फ्लो होत असतो. त्यावेळेस त्याच्यातून 0 करंट फ्लो होत असतो. बघा मी काय सांगतो, ज्यावेळेस एससीआर तुमचा ऑफ असतोय त्यावेळेस त्याच्यातून 0 करंट फ्लो होत असतोय. ज्यावेळेस एससीआर तुमचा ऑन असतोय त्यावेळेस त्याच्यातून मॅक्सिमम करंट फ्लो होत असतो. त्यावेळेस त्याच्यातून मॅक्सिमम करंट फ्लो होत असतो. म्हणजे उलट आहे, करंटला आणि व्होल्टेजला वेगवेगळ्या गोष्टी आहेत. येते का लक्षात? हो सर. हा. आता कोण सांगू शकते का गर्ल्स मध्ये मला करंट मध्ये काय असते, करंटची काय सिच्युएशन असते एससीआर ला ऑन असल्यानंतर ऑफ असल्यानंतर गर्ल्स मध्ये? कोण सांगू शकते का? सांगू शकते का कोण? काय सांगितलं मी ते? काय सांगितलं कोण सांगू शकते का नाही मला? एससीआर ज्यावेळेस ऑफ स्टेट मध्ये असेल तेव्हा करंट 0 फ्लो होतो. हा. आणि ऑन असेल त्यावेळेस? एससीआर ज्यावेळेस ऑन असेल त्यावेळेस मॅक्झिमम करंट फ्लो होतो. ओके. बघा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एक हे करा, लिहून घ्या. when SCR is off, at that time zero current flowing through it and maximum voltage cross SCR. Okay. When SCR off, ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे? When SCR is on, at that time maximum current flowing through
and 0 voltage across SCR. राहिलं का लक्षात? त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवा. राहिलं का लक्षात? हो सर. हो सर. ओके. आता तेच आहे. आता इथे जी काय आपली डायग्राम आहे त्याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस SCR तुमचं ऑफ आहे, म्हणजे बघा इथून इथपर्यंत कुठं कुठं ऑफ आहे बघा, इथून इथपर्यंत SCR आपला ऑफ आहे, बरोबर. आणि या निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पूर्णपणे आपला ऑफ आहे. इथं पॉझिटिव्ह मध्ये पण इथून इथपर्यंत आपला SCR ऑफ आहे, कारण ह्या अँगलला आपला SCR ऑन झालेला आहे, म्हणजे तिथपर्यंत आपला SCR ऑफ असणार आहे. आणि इथून इथपर्यंत तुमचं SCR ऑफ असणार आहे. येते लक्षात? तेच थायरिस्टर व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे. बघा जरा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तेच तुमचे थायरिस्टर व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे. आहे का होतीच? आहे का? हो सर. हो सर. ओके. आता थायरिस्टर करंट मध्ये एक मिस्टेक काय झालेली आहे बघा, इथं निगेटिव्हला ही करंट दाखवलेला आहे. ऍक्च्युली निगेटिव्हला करंट नसायला पाहिजे, ते चुकलं इथं खाली. म्हणजे काही निगेटिव्हला करंट फ्लो दाखवलाय की नाही, हे चुकलंय ह्याच्यामध्ये. थायरिस्टर करंट येते का लक्षात? हे तुमचं चुकीचं आहे. आता काय करंट कधी आपल्याला मिळतोय? आपल्याला करंट कधी मिळतोय कोण सांगताय का? SCR ऑन असताना मिळतंय का ऑफ असताना मिळतंय? SCR ऑन असताना. SCR ऑन असताना. SCR ऑन असताना. मग बघा SCR ऑन कधी आहे आपला? ह्या पॉइंट पासून तो आपला इथपर्यंत. परत इथं ऑफ आहे, निगेटिव्ह हाफ सायकल. ओके, निगेटिव्ह हाफ सायकल इथपर्यंत ऑफ आहे. इथं आपला SCR ऑन झाला आणि इथून इथपर्यंत. ओके, इथपर्यंत. परत ते SCR इथं ऑफ आहे, म्हणजे यात खालच्या निगेटिव्ह हाफ सायकल सोडायचं. हे नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे बघा तेच सायकल तुमचं करंटचं ड्रॉ केलेलं आहे. आले का लक्षात? ही वेव्हफॉर्म कशी ड्रॉ केली आहे ती? समजलंय का? हो सर. ओके. आता जे काय SCRचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ती, त्यात जी काही रजिस्टर गेट ट्रिगरिंगची जी काय एक्सप्लेनेशन आहे ते बघा याच्यामध्ये काय दिलंय. तर पहिल्यांदा काय सांगितलंय, R2 इज व्हेरिएबल रजिस्टर टू कंट्रोल द गेट करंट. जो काय R2 रजिस्टर आहे आपला, हा गेट करंट कंट्रोल करण्यासाठी आपण यूज केलेला आहे. R2 रजिस्टर इज यूज टू कंट्रोल द गेट करंट. ओके. The function of R1 is limit to gate current to a safe value below maximum possible gate current. R1 रजिस्टरचं काय फंक्शन आहे? R1 रजिस्टर, द फंक्शन ऑफ R1 इज लिमिट द गेट करंट. लिमिट, त्याचा एक लिमिट पर्यंतच तुम्हाला गेट करंट तुम्ही इन्क्रीज करू शकता. म्हणजे मॅक्झिमम पॉसिबल गेट करंट, म्हणजे गेटला तुम्ही मॅक्झिमम किती करंट देऊ शकता, त्याचं लिमिट कोण डिसाइड करणार आहे? तर R1 रजिस्टर डिसाइड करणार आहे. दिस इज द R1 रजिस्टर. R2 रजिस्टर काय? टू कंट्रोल द गेट करंट, टू कंट्रोल द गेट करंट. आणि R1 रजिस्टर टू लिमिट द गेट करंट, टू लिमिट द गेट करंट. आले का लक्षात? R1 रजिस्टर, R2 रजिस्टर. द फंक्शन ऑफ R1 इज लिमिट द गेट करंट टू अ सेफ व्हॅल्यू बिलो अ मॅक्सिमम पॉसिबल गेट करंट. गेटला तुम्ही किती करंट पॉसिबली अप्लाय करू शकता, किती पॉसिबल आहे, सेफ व्हॅल्यू कितीपर्यंत आहे ते लिमिट, त्या लिमिट पर्यंत तुम्ही R2 ची व्हॅल्यू व्हॅरी करू शकता. म्हणजे त्याचा रजिस्टर तुम्ही व्हॅल्यू व्हॅरी करू शकता. ओके. नंतर पुढे सांगितलंय, डायोड D1 अलाउ द फ्लो ऑफ करंट ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ओनली. म्हणजे डायोड D1 काय करतोय? D1 हा डायोड आपला
हा फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये तुमचा एससीआर किंवा डायोड D1 अलाव द फ्लो ऑफ करंट ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ओनली, म्हणजे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्येच करंट फ्लो करायला अलाव करतो. का निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये का करू शकत नाही आपण? बिकॉज डायोड D1 इज फॉरवर्ड बायस ओनली द पॉझिटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये तुमचा डायोड रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये तुमचा डायोड हा निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे. त्यामुळे तुमचा सो एससीआर कॅन कंडक्ट ओनली पॉझिटिव्ह हाफ सायकल. त्यामुळे तुमचा एससीआर हा फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्येच वर्कआउट होणार आहे. आले का लक्षात इथपर्यंत? हो. समजलंय का बघा सगळ्यांना? समजलंय का? हो सर. बघा आता पुढे काय सांगितलंय, वेन एनोड इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. When anode is positive with respect to cathode, the value of R2 determine the gate voltage amplitude. ज्यावेळेस तुम्ही एनोड पॉझिटिव्ह करणार आहे विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, म्हणजे काय सांगितलंय, द एनोड इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, द व्हॅल्यू ऑफ R2 डिटरमाइन द गेट व्होल्टेज अँप्लिट्यूड. म्हणजे तुमचा जो काही एससीआर आहे त्याच्या एनोडला पॉझिटिव्ह सप्लाय असेल, कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय असेल, त्यावेळेस तुमचा R2 रजिस्टर डिटरमाइन करणार आहे गेट व्होल्टेज. R2 रजिस्टर म्हणजे कोणता? व्हेरिएबल रजिस्टर. त्या व्हेरिएबल रजिस्टरवरती तुमचं पूर्ण फंक्शन डिपेंड असणार आहे. म्हणजे R2 डिटरमाइन द गेट व्होल्टेज अँप्लिट्यूड, म्हणजे तुमच्या गेट व्होल्टेजचा अँप्लिट्यूड कोण डिसाइड करणार आहे? तर R2 रजिस्टर, बिकॉज इट इज द गेट करंट कंट्रोल रजिस्टर. गेट करंट कंट्रोल रजिस्टर, त्याच्यामुळे तुमच्या गेट व्होल्टेजचा अँप्लिट्यूड कोण डिसाइड करणार आहे? तर तो R2 रजिस्टर डिटरमाइन करणार आहे. द फायरिंग अँगल इज प्रोपोर्शनल टू R2. फायरिंग अँगल म्हणजे काय? ज्या अँगलला तुमचा एससीआर टर्न ऑन होतो, ज्या अँगलला तुमचा एससीआर टर्न ऑन होतो त्या अँगलला तुम्ही फायरिंग अँगल म्हणता. तो फायरिंग अँगल कोण कशाला प्रोपोर्शनल आहे? तर R2च्या प्रोपोर्शनल आहे. म्हणजे काय? R2 ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, फायरिंग अँगल इन्क्रीज होणार आहे. R2 ची व्हॅल्यू डिक्रीज झाली, फायरिंग अँगल डिक्रीज होणार आहे. आले का लक्षात? हो सर. द रजिस्टर Training method suffer from a limited range of firing angle control, therefore it is not used commercial. म्हणजे कमर्शियल किंवा बाकीच्या सगळ्याच यूज साठी तुम्ही यूज करू शकत नाही रजिस्टर ट्रिगरिंग मेथड. ही त्याचा डिसएडव्हान्टेजेस. काय डिसएडव्हान्टेजेस आहे? द रजिस्टर ट्रिगरिंग मेथड सफर फ्रॉम अ लिमिटेड रेंज ऑफ फायरिंग अँगल. आता ही लिमिटेड रेंज कशामुळे आली आपल्या? कशामुळे लिमिटेड रेंज? आपल्याला एखाद्या लिमिट पर्यंतच फायरिंग अँगल का आपण कंट्रोल करू शकतोय? काय रिझन आहे त्याच्या पाठीमागचं? R1 रजिस्टर यूज केला म्हणून. R1 रजिस्टर आपण काय यूज करतोय? तुमचं गेट टर्मिनल प्रोटेक्ट व्हायला पाहिजे. लक्षात आहे काय? जर तुम्ही गेटला जो काही सप्लाय अप्लाय करण्याची जी काही मॅक्सिमम लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त सप्लाय अप्लाय केला तर तुमचं गेट टर्मिनल काय होणार आहे? डॅमेज होणार आहे. मग त्याच्यापेक्षा जर जास्त सप्लाय आपण अप्लाय करू नये म्हणून ते R1 रजिस्टर कनेक्ट केलेलं आहे. मग त्याचा त्या R1 मुळे काय होते? तुम्ही तुमचा फायरिंग अँगल पूर्ण हाफ सायकल मध्ये कंट्रोल करू शकत नाही. तो त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळे त्याचा जो काय फायरिंग अँगल आहे तो तुम्ही फक्त लिमिटेड रेंज पर्यंतच कंट्रोल करू शकताय. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या ऍप्लिकेशन साठी तुम्ही ही मेथड यूज करू शकत नाही. समजलंय का? एसी गेट ट्रिगरिंग सर्किट वर्किंग पण आहे आपल्याला बघायचं आहे. पण हे समजले का सगळ्यांना? आतापर्यंत मी काय एक्सप्लेन केलेलं आहे ते? हो सर. हो सर. ओके. आता त्याचं वर्किंग काय आहे बघा. द रजिस्टर अँड डायोड कंबाइनड सर्किट ऍक्ट ॲज अ गेट कंट्रोल सर्किट टू स्विच ऑन द एससीआर. म्हणजे काय? रजिस्टर R2 रजिस्टर, R1 रजिस्टर, R3 रजिस्टर आणि डायोड ह्यात ज्यापासून तुमचं काही गेट सर्किट तयार झालेलं आहे ते सर्किट with the resistor and diode combination circuit act as a gate control circuit to switch on the SCR. म्हणजे SCR ला स्विच ऑन करण्यासाठी जो आपण गेटला सप्लाय देणार आहे त्याच्यासाठी जे काही सर्किट यूज केलं आहे त्याच्यामध्ये रेजिस्टर अँड डायोडचं कॉम्बिनेशन आहे असं ते सांगितलेलं आहे. ओके. आता पुढे काय सांगितलंय? ऍज पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड द SCR इज फॉरवर्ड बायस अँड इट डज नॉट कंडक्ट अंटिल द गेट करंट इज मोर दॅन मिनिमम गेट करंट ऑफ SCR. आता ह्या पॉईंट म्हणजे काय सांगितलं? ज्यावेळेस तुम्ही एनोडला आणि कॅथोडला पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय कराल, म्हणजे एनोडला पॉझिटिव्ह आणि
निगेटिव्ह सप्लाय कॅथोडला अप्लाय असेल त्यावेळी तुमचं एसआर काय असेल फॉरवर्ड बायस मध्ये असेल. पण त्यावेळी तुमचं एसआर ऑन होणार आहे का हो? जर तुमचा एसआर फॉरवर्ड बायस मध्ये असेल, फक्त फॉरवर्ड बायस मध्ये असून तुमचं एसआर टर्न ऑन होईल का हो? नाही. कधीपर्यंत टर्न ऑन होणार नाही? जोपर्यंत तुम्ही त्याला मिनिमम गेट करंट अप्लाय करणार नाही. म्हणजे एसआर टर्न ऑन होण्यासाठी जो काय मिनिमम गेट करंट रिक्वायर्ड आहे तेवढा गेट करंट जोपर्यंत तुम्ही एसआर ला अप्लाय करणार नाही तोपर्यंत तुमचा एसआर टर्न ऑन होणार नाही. आले का लक्षात इथपर्यंत? हो सर. ओके. हो नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितले? when gate current applied by varying the R2 such that the gate current should be more than minimum value of gate current and SCR is turned on and hence load current start flowing through the SCR. आता ह्या मेथड मध्ये काय सांगितले? ज्यावेळेस तुम्ही गेटला सप्लाय अप्लाय करणार आहे, मी गेट करंट तुम्ही कसा इन्क्रीज करणार आहे किंवा कसा तुम्ही व्हॅरी चेंज करणार आहे, तर बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ R2 रेजिस्टर. बरोबर आहे का? ज्यावेळेस तुम्ही R2 रेजिस्टर चेंज करून तुम्ही गेटचा करंट इन्क्रीज कराल, कुठपर्यंत इन्क्रीज करायचा आहे? मिनिमम गेट करंट रिक्वायर्ड टू टर्न ऑन दी एससीआर, त्याच्यावरती तुमचा गेट करंट असायला पाहिजे. मग त्या मिनिमम गेट करंट पेक्षा तुमचा करंट जर इन्क्रीज झालेला असेल तर तुमचं एसआर काय होणार आहे? टर्न ऑन होणार आहे आणि लोड करंट तुमचा एसआर मधून फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे. लोड करंट तुमच्या एसआर मधून फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे. समजले का? ज्यावेळी तुम्ही गेटला सप्लाय अप्लाय कराल किंवा गेट करंट इन्क्रीज कराल बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर R2, at that time SCR is turned on and load current start flowing through the SCR. आले लक्षात? समजलंय का? अरे समजलंय का नाही? हा पॉइंट रिपीट करायचा आहे का आताचा? हो सर. हो सर. हा. हो सर. गेट आपलं एसआर टर्न ऑन कधी होणार आहे कोण सांगू शकते का मला? फेन अवर एसआर इज टर्न ऑन. फेन एसआर इज फॉरवर्ड बायस, त्यावेळेस तुमचं एसआर टर्न ऑन होणार नाही. फक्त एसआर फॉरवर्ड बायस मध्ये असून तुमचे एसआर टर्न ऑन होईल का? नाही होणार. मग तो कधी टर्न ऑन होईल? मिनिमम गेट करंट अप्लाय. करंट अप्लाय केलं. मिनिमम गेट करंट अप्लाय केल्यानंतर एसआर तुमचा टर्न ऑन होणार आहे. तर तुम्ही मिनिमम गेट करंट कसा अप्लाय करू शकताय? बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर R2. बरोबर आहे का? हो सर. बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर R2 म्हणजे तुम्ही तो मिनिमम करंट पेक्षा, मी इथे सांगितलंय when gate current is applied by varying the resistor R2 such that the gate current should be more than minimum value of gate current. लक्षात येते का? म्हणजे तुमचा जो काय गेट करंट असणार आहे इट शुड बी मोर दॅन मिनिमम व्हॅल्यू ऑफ गेट करंट, तो तुमचा मिनिमम व्हॅल्यू ऑफ गेट करंट पेक्षा जास्त असायला पाहिजे. येते लक्षात? त्यावेळी तुमचा एसआर काय होणार आहे? टर्न ऑन होणार आहे. आले का लक्षात हा पॉइंट? कधी तुमचा एसआर टर्न ऑन होणार आहे? युअर गेट करंट इज मोर दॅन मिनिमम गेट करंट. आले लक्षात? म्हणजे तुमच्या R2 ची व्हॅल्यू व्हॅरी करून तुम्ही गेट करंट पर्यंत इन्क्रीज करायचा आहे मोर दॅन मिनिमम गेट करंट पर्यंत. गेट करंट पेक्षा मिनिमम गेट करंटच्या व्हॅल्यू पेक्षा तुमचा गेट करंट जास्त असायला पाहिजे, त्यावेळी तुमचा एसआर टर्न ऑन होईल. अँड एसआर इज टर्न ऑन अँड हेन्स, ज्यावेळी तुमचं एसआर टर्न ऑन होईल, ज्यावेळी तुम्ही मिनिमम गेट करंट पेक्षा मोर करंट अप्लाय कराल गेटला, त्यावेळी तुमचं एसआर टर्न ऑन होईल, त्यावेळी त्याच्यातून लोड करंट फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे. समजलंय? हो सर. ओके. आणि पुढे काय सांगितले? द एससीआर रिमेन्स ऑन अंटिल द एनोड करंट इज मोर दॅन द होल्डिंग करंट अँड इट विल स्विच ऑफ व्हेन व्होल्टेज इज अप्लाइड व्होल्टेज इज 0. आता ह्या पॉईंट मध्ये काय सांगितलंय? आता तर आपल्याला माहिती आहे एकदा एससीआर टर्न ऑन झाला तर तो नंतर टर्न ऑफ कधी होतो? ज्यावेळेस त्या रेसच्या एससीआर मधून फ्लो होणारा करंट जोपर्यंत होल्डिंग करंट पेक्षा मिनिमम होत नाहीये तोपर्यंत तुमचे एससीआर टर्न ऑन होत नाही. बरोबर आहे ना? हे आपण एससीआरचं वर्किंग प्रिन्सिपल बघत असताना बघितलं होतं सेकंड चॅप्टर मध्ये. आठवत आहे का? कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. हो सर. म्हणजे ते सांगितले येस द एससीआर रिमेन्स ऑन अंटिल द एनोड करंट इज मोर दॅन होल्डिंग. म्हणजे होल्डिंग करंट पेक्षा जोपर्यंत तुमचं एनोड करंट
मॅक्झिमम असेल किंवा जास्त असेल तोपर्यंत एसीआर तुमचा ऑन असेल. अँड इट विल स्विच ऑफ व्हेन व्होल्टेज अप्लाइड इज 0. तुमचं एसीआर ऑफ कधी होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ॲनोडला आणि कॅथोडला अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे ते जोपर्यंत तुम्ही 0 करत नाही तोपर्यंत तुमचा एसीआर ऑफ होत नाही. आले का लक्षात? वर्किंग ऑफ एसी गेट ट्रिगरिंग, एसी गेट रेजिस्टर ट्रिगरिंग सर्किट किंवा रेजिस्टर गेट ट्रिगरिंग सर्किटचं वर्किंग समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. कुणाच काय डाऊट आहेत का? एसी गेट ट्रिगरिंग, रेजिस्टर एसी गेट ट्रिगरिंग, कुणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. आहे का डाऊट कुणाला? ठीक आहे. जी काय सेकंड मेथड आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आपली RC ट्रिगरिंग मेथड.